पुण्यातील तळजाई मैदानावर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। याच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलींसोबत देखील छेड काढल्याचा आरोप या मुलींकडून केला जात आहे। आज सकाळची ही घटना आहे आणि त्यानंतर हे सर्व जे पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण होते, विद्यार्थी होते, ते आता पुण्यातील या सहकारनगर पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि या सगळ्या प्रकारासंदर्भात आता तक्रार दाखल करण्याचं काम या तरुणांकडून होताना पाहायला मिळते। नेमकी काय घटना आहे, कशामुळे ही मारहाण झालेली आहे ती आपण या विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊयात। काय नेमकी घटना काय आहे? घटना अशी आहे की ज्यावेळेस आम्ही रनिंग करताना आम्ही पहाटे 6 वाजता वर्कआउट चालू केल्यानंतर मुलं रनिंग करत होती, तर 4 पैलवान आले तिथून रनिंग करत साईडला ते वॉकिंग करत होते आणि ते असा पूर्ण ग्राउंडचं पूर्ण कव्हर करून चालत होते। नंतर मग मुलांनी त्यांना साईडला जाऊन सांगितलं, तर त्यांनी काय केलं, जा तुला काय करायचं, मोठ्याने धक्का मारला। मग तो एक जण PSI वाला आहे माईक डिपार्टमेंटवाले, तर त्यांनी विचारलं, अरे असं का करता, साईडला पळू द्या, आम्हाला पळू द्या, तुम्ही पण वर्कआउट करा। तर मग त्यांना म्हणले, जा तुला काय करायचं ते कर। मग त्याच्यामुळे ती सगळी मुलं एकत्र झाली। मग मी एकत्र झाले, मी त्यांना गेलो, मिटोमिटो केली त्यांच्यामुळे, तुम्ही साईडला व्हा। मग साईडला झाले, मुलांना पण वर्कला परत पाठवलं। मग कोपऱ्याला मुलं सगळे थांबली, त्यांची मुलं जे पहिलवान लोक होती सगळी साईडला थांबल्यानंतर मग ते सगळे हे करतोय। आम्ही त्यांना 2 वेळा सांगितलं काय हे करा म्हणून, तर त्यांनी परत फोन करून बोलवले, हत्यार घेऊन ये, हे घेऊन ये, ते घेऊन ये, आणि परत 2 4 व्हीलर आल्यानंतर आणि जो मारला, ज्याला मारहाण केली सगळ्यात जास्त, तो पोलीसवाला होता, तो त्यांना मिटोमिटी करायसाठी बोलला गेला होता। आणि काय नेमकं घडलं काय? तुम्ही देखील तिथे पोलीस भरतीची तयारी करत होतात, काय तिथे घडलं काय? आमचं तर काहीच सीन नव्हतं। आम्ही तर साईडलाच मुली सगळ्या थांबलेलो होतो, यांच्या भांडणात पडलो नव्हतो, पण त्या मुलांनी विनाकारण दगड वगैरे घेतले, आम्हाला मारले, शिवीगाळ केली आणि खूप अश्लील इतकं घाणेरड्या शब्दात बोलले की आम्हाला आमचीच लाज वाटेल। आणि परत म्हणले, तुम्ही पहाटे कशी येता, आम्ही हे बघतोच म्हणले। आता कशावरून हे कारण काय, नेमकं याच्या मागचं कारण काय? अशा पद्धतीने मारहाण, तुम्ही तर रोज त्या ठिकाणी तयारी करतात, मग कशामुळे ते रोज पाठला करतात? म्हणजे आमचं तळजाईला ग्राउंड आहे, तर तिथे तळजाईला दिसतात, आमचं पर्वतीला असेल तर ते पर्वतीला, म्हणजे ज्या ठिकाणी आमचं लोकेशन असतं ना ग्राउंडचं, ते त्या ठिकाणी येतातच आणि आम्हाला रोज कमेंट वाद आहे का तिथे? तुम्ही तयारी प्रॅक्टिस करू नये असं काही म्हटलं नाहीये? दुसऱ्या पण अकॅडमी आहेत तिथं, असं नाहीये की आमची एकच अकॅडमी आहे तिथं। मैदानाचा आमचा काहीच वाद नाहीये, ते विनाकारण म्हणजे पाठलाग वगैरे करतात, त्यांचं काय माहिती, पण विनाकारण करतात आणि मुली एका बाजूला होत्या। आता तुम्ही काय तक्रार दिली की काय केलं आता पोलीस? आम्ही तक्रार द्यायला आलोत, पण लवकरात लवकर त्यांना इथं बोलून घ्यावं आणि याच्यावर ॲक्शन घेतली जावी, कारण की आज तुम्ही धमकी देताय आणि उद्या जर हा प्रकार घडला, एखाद्या मुलीच्या बाबतीत काही गैरप्रकार झाला, तर याला जबाबदार कोण असणार आहे? किती मुलं आहे? तुम्ही काय रोज तयारी करता? हो, आम्ही रोज असतो तिथे, रोज असतो। पहिले 4 जण होती, त्यांनी फोन करून वगैरे त्यांना बोलून घेतलं, तर जवळजवळ 10-15 मुलं गोळा झाली होती। आम्हाला वाटलं मिटलं असं, ते पण नाही, त्यांनी चालू केलं पहिलं मारायला। आमच्या क्लासच्या मुलांवर त्यांनी मारलं, त्यांना मारलं। आम्ही बघत होतो, आमचं काहीच इथं पॉईंट पण नव्हतं, पण आम्हाला जाताना सांगून गेले, तुमच्याकडे बघतो आम्ही, आणि एवढी घाण शिवी दिली, म्हणजे मुलं होते, काही माहिती तुम्हाला कोण मुलं होती ती? हनुमान आखाडा आणि मामासाहेब मोहोळ आखाडा, त्या तालमीतली मुलं होती। त्यांनी सॉरी बोलून मारहाण केली मुलांना, ते स्वतः सॉरी बोललेत सरांना येऊन, आणि त्यांनीच मारहाण चालू केली। ते फक्त वाट बघत होते आणि मुलींना असे बघून घाण कमेंट वगैरे करतात आणि धमकी देऊन, उद्या आमच्यासोबत काय झालं, तुम्ही काय करणार, ते काय करणार मग? आता काय पोलिसांकडनं काय तुम्हाला सांगितलं गेलं? पोलिसांना तुम्ही भेटलेले आहात? त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आम्ही रूम घरचे परत विचार करणार, काय नेमकं सगळं प्रकार घडला काय तिथे? तेव्हा तिथं त्यांना मिटवण्याचा तेव्हा प्रयत्न केला होता, तेव्हा ते म्हटले की आम्ही मिटून नाही घेणार, आम्ही पैलवाने, आम्ही माघार घेतली तर कसं काय होईल, असं बोलण्यात आलं त्यांच्याकडून। तुम्ही या ठिकाणी रोजची प्रॅक्टिस करता? आम्ही 150 ते 170 मुलं आहेत रोजची। आता ज्यांना मारहाण झालेली आहे ती मुलं कुठे गेलीत, काय त्यांचं? ती मुलं 2 गाड्या घेऊन आले होते, ते पळून गेले, लगेच मारहाण केली आणि गेले। तुमच्या कोण मुलांना मारहाण झाली? मग ज्यांना मारले ना त्यांना आता पोलीस स्टेशनमधनं पत्र घेऊन मेडिकलला गेलेत ते सगळे। किती मुलांना मारहाण झाली? काय कमीत एक 3-4 मुलांना मारहाण करण्यात आलेली आहे। हो, जखमी झालेले वगैरे लागले, एका जणांच्या डोळ्याला लागले, की जे कॉन्स्टेबल आहेत सध्या SRPF मध्ये, त्यांच्या एका डोळ्याला खूप मार लागलाय आणि ते सध्या त्यांना मेडिकलसाठी पाठवण्यात आलेलं आहे।
सगळेजण काय कुठले तुम्ही? आम्ही कोथरूडचेच आहेत, मी कोथरूडचे आहेत असं. आणि सरांना जे मारलेले ते म्हणजे आमच्या समोरून आले. आम्ही मध्ये बोललो, आम्हालाही आणलं त्यांनी. म्हणजे इथल्या बऱ्याच मुलांना मारहाण केलेली आहे त्यांनी. या सगळ्या जी काही पोलीस भरतीची तयारी करणारे हे सगळे विद्यार्थी आहेत, वेगवेगळ्या भागातून पुणे शहरातले काही आहेत, पुणे शहराच्या बाहेरचे रहिवासी देखील आहेत आणि ते एका पुण्यातल्या अकॅडमीतले हे सर्व विद्यार्थी आहेत. त्यांना मारहाण झाल्याचा आरोप या सगळ्या तरुणांकडनं होतोय. तो व्हिडिओ देखील आपण बघितला असेल. या सगळ्या प्रकारानंतर हे सगळे विद्यार्थी आता सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत आहेत. गुन्हा दाखल करण्याचं त्यांची मागणी आहे आणि रोज आम्ही त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतो, मात्र अशा पद्धतीने आमच्याशी त्या ठिकाणी आम्हाला दमदाटी करण्यात आली, मारहाण करण्यात आली, शिवीगाळ करण्यात आलेली आहे असा आरोप या सगळ्या विद्यार्थ्यांकडून होत आहे. आता या सगळ्या प्रकारानंतर सहकारनगर पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते ते बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.